आला ना अनिकेतचा कॉल. खुश आता? बोलून घे. समर सरांचा फोन आहे ताई. एवढा लेट का फोन केलाय त्यांनी? समर सरांनी दिलेला चेक माझ्याकडे, हे मनूला सांगू की नको? नाही होत. बोप्या भेटला होतो का? मिस मानसींनी आत्ता जर माझा फोन नाही उचलला तर मी आयुष्यात पुन्हा त्यांच्याकडे बघणार नाही. आणि माझा जर फोन उचलला ना तर मिस मानसी फक्त माझ्याच होणार आहे. जातो भेट. हराल तुम्ही हराल. लागले भेट. हॅलो. हॅलो मिस मानसी. हे होल्ड करा मिस मानसी, 1 मिनिट होल्ड करा. हा कळलं का बोप्या? या समर प्रताप जहागीरदारला हारायची सवयच नाहीये. उचलला की नाही फोन? हॅलो मिस मानसी. हा सर, काही काम होतं का? सॉरी यार, जरा उशिरा फोन केलाय. पण मी फोन तुम्हाला केला तुमचं अभिनंदन करायला. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. अहो तुम्हाला माहित नाही आपल्या कंपनीसाठी केवढं मोठं डील क्रॅक केलं तुम्ही आज. माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. सांगा काय पाहिजे? नाही सर, मला काही नकोय. थँक्यू. अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला मिस मानसी. हा तुम्ही सांगा काय हवं तुम्हाला? सर खरंच थँक्स अ लॉट, पण मला काहीच नकोय. असं नका ना करू मिस मानसी. हे बघा मी तुम्हाला देणारच आहे गिफ्ट. मग ते तुमच्या चॉईसचं घ्यायचं की माझ्या चॉईसचं तेवढं सांगा. सर प्लीज, खरंच मला काही नकोय. रात्रही खूप झाली आहे सर. गुड नाईट. मिस मानसी सांगा ना हो, काय हवंय तुम्हाला? मिस मानसी मी तुम्हाला चॉईस दिला होता, तुम्ही तो नाकारला. आता मी जे तुम्हाला देईन ते तुम्हाला घ्यावंच लागेल. आई चल पटकन औषध घेऊन टाक. ए नको ग, मला एक कडू औषध घ्यायला अजिबात आवडत नाही. कंटाळा आलाय मला त्याचा. मला पण नाही आवडत तुला कडू औषध द्यायला, पण आता काय करू? कडू आहे. मला वाटलंच होत तू कहीला औषध देणार नाही आणि ही स्वतःहून घेणार नाही. अगं ताई, पण खरंच खूप कडू आहे औषध. मनू, लहान मुलांसारखी कारण सांगू नकोस हा. आईला लवकर बरं वाटायला हवंय की नको? आई. मग औषध घ्यायला हवं. हो आई, तुला असं बेडवर बघून कसं तरीच वाटतं ग. चल पटकन औषध घे आणि बरी हो. धर. आई पूर्ण घ्यायचं ते बघ. म्हणून मला ते औषध आवडत नाही ग. आणि मला काय हाऊस आहे का असं बेडवर पडून राहायची? त्या देणेकऱ्यांसारखं ना हे दुखणं सुद्धा मागे लागलंय माझ्या. आई, आपण आज तुझे रिपोर्ट्स आले ना की चांगल्या डॉक्टरला दाखवूया आणि मग त्या देणेकरालाही पळवून लावू. या देणेकऱ्यांना पळवता पळवता नवीन देणेकरी मागे लागतील. त्याचं काय? आई, मी फायनान्स कंपनीत आहे ना, मी काहीही करून तुला बरं करते की नाही बघ. खूप शहाणी आहे ग माझी मनू. खूप मोठी झाली ना. मला मेघाने तुझं सगळं कौतुक सांगितलं ऑफिस मधलं. खरंच मन, अशीच खूप मोठी हो. तुमच्या बाबांनी ना तुमच्यासाठी खूप खस्ता खाल्लेत ग. त्यांना तुझं हे कौतुक ऐकलं ना तर इतका आनंद होईल. मेघा, तुला आठवतं मनू पण लहानपणी कडू औषध घ्यायला खूप त्रास द्यायची. नुसता धिंगाणा घालायची, रडून रडून गोंधळ घालायची.
मग हे ऑफिसमधनं आले की त्यांना कळायचं मनूने औषध घेतलं नाही असं. मग काय, तिला बाहेर घेऊन जायचे, चॉकलेट बिस्किट दाखवून तिला औषध प्यायला घालायचे. ते तिचं तिला सुद्धा कळायचं नाही. खरंच तुम्हाला काही झालं ना की रात्र रात्र तुमच्या उशापाशी बसून असायचे. तसेच सकाळी ऑफिसला जायचे. स्वतःच्या हातापायाला बाम लावायचे. का तर तुमचे पाय दुखू नये म्हणून तुम्हाला कडेवरनं खाली उतरवायचं नाही. पगार झाला की सगळ्यांसाठी काही ना काही आणायचे, पण स्वतःसाठी साधा एक रुमाल सुद्धा कधी घेतला नाही ग. फाटके बूट घालूनच ऑफिसला जायचे. पण तुमच्यासाठी मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन कॅनव्हस शूज. पगार बुडेल म्हणून एकही दिवस ऑफिसला दांडी मारली नाही. आयुष्यात खूप तडजोड केली यांनी, पण त्याची झळ तुम्हाला कधीच लागू दिली नाही. आणि आता मात्र समर सरांनी दिलेला चेक मी घेतला हे बाबांना कळलं तर काय विचार करतील ते? माझ्या आणि अनिकेतच्या लग्नाबद्दल बाबांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना. पण मी मुद्दाम लपवत नाहीये. किती वेळा प्रयत्न केला मी त्यांना सांगायचा, पण दरवेळी काही ना काही प्रॉब्लेम येतोच आहे. आई बाबांना लवकरात लवकर सांगायला हवं, पण काय वाटेल बाबांना. ताई, यातला चेक कुठे आहे? कुठला चेक? मला नाही माहित ग. ताई, यातला चेक आपण इथे ठेवलेला तो नाहीये यामध्ये. हा, तो समर सरांनी ठेवलेला चेक ना? नाही ग, मी नाही बघितला. कदाचित बाबांनी घेतला असेल. नाही ग, मला नाही वाटत बाबा घेतील. बाबांनीच तर चेक घ्यायला नकार दिला होता. मनू, परिस्थितीनुसार माणूस बदलतो ग. आईच्या ट्रीटमेंटसाठी घेतला असेल चेक बाबांनी. तसं असेल तर मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मनू, सोड ना हे सगळं. कुठे सकाळी सकाळी घेऊन बसली? हे बघ, मला अजून तुझा टिफिन भरायचा आहे. उशीर होईल तुलाच. मग ठीक आहे, लवकर भर टिफिन, मी आलेच. आणि कुठे चालली आहेस? सासूबाईंना भेटायला? ताई, येते लवकर. हो. ओ बाबा बाबा किंचाळे बाबा, तुमचा आशीर्वाद द्या आमच्यावरी ठेवा. ओ अरे देवा, दूधच नाही. हा, आता काय कोरा चहा प्यायचा? काय ग उषा, तुझं डोकाय का रिकामं मडकाय? चहा ठेवते आणि दुधाचा पत्ता नाही. आता प्या कोरा चहा. कोरा चहा आवडत नाही तर कशाला प्यायचा उषा मावशी? अगं बघ ना, चहा बनवला आणि दूधच नाही. कळत नाही. हे बघ, पण मी आणलंय ना. हे घे. हे बाय माझे मने माव, तू पण किंचाळ बाबांसारखे अंतर्ज्ञानी आहे काय ग? हा, तुला कसं कळलं माझ्याकडे दूध नाही ते? अंतर्ज्ञानी नाही ग मावशी, तू एकटीच आहेस ना घरी. अनिकेत पण नाहीये. आणि मला माहितीये, तू एकटी असलीस आणि एकदा कामात गुंतलीस की तुझं कशातच लक्ष राहत नाही. म्हणून मग मी आले. अगं वाय ग, माझी गुलाबाची कळी ग, कसं समजतं ग तुला? मला ना कधी कधी कळतच नाही, मी तुझ्याकडे काम करते का तू माझ्याकडे काम करते. काय नातं काय तुझं माझं? हा, नातं मावशी, तू प्रश्न नको विचारू. तू चहा बघ पटकन, मला ऑफिसला उशीर होतोय ना. येते मी आता. हा, आणि आईला सांग मी येते 10 मिनिटात चहा घेऊन. हो, हो, जरा. ये. आलीच मी. हा, हा. होय.
काय ग बाई कसली गोड पोरगी आहे. अरे बाबा माझी बॅग. ताई येते ग. मनू 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 2 मिनिटं थांब ना. हे बघ, तुझा टिफिन भरून झालाच आहे. 2 मिनिटं झाले, हा. लवकर लवकर ताई. माझी फाईल. नेमका उशीर झाला की फाईल विसरते. हा चेक इथे कसा? ठीक आहे. ताई यातला चेक आपण इथे ठेवलेला तो नाहीये यामध्ये. नाही ग, मी नाही बघितला. कदाचित बाबांनी घेतला असेल. मनू टिफिन झालाय बघ. नाही ताई टिफिन नंतर दे. आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? हा बोल ना. हा चेक आतमध्ये कोणी ठेवला? ताई हा चेक इथे असतो ना, आत कोणी ठेवला? ताई मी काय विचारतेय? मनू मी घेतला होता चेक. प्लीज प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी मुद्दाम नाही केलंय. ताई माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मला माहितीये तू कधीच काही चुकीचं वागणार नाहीस. आणि आईच्या ट्रीटमेंटसाठी जो काही खर्च येईल तो मी करेन ना ताई मॅनेज. तू नको काळजी करू. माझं चुकलं. दे तो इथे. मी देवघरात ठेवते. हा परत. नाही नको, देवघरात नको, माझ्याकडे दे. मी ठेवते. मनू एकदा परत विचार कर. आपल्याला या पैशांची खरंच खूप गरज आहे ग या परिस्थितीत. हे बघ, हे इमोशनल विचार सोडून ना माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी एकदा प्रॅक्टिकल विचार करून बघ. मनू समर सरांनी हा चेक स्वतः इथे ठेवलाय. ब्लँक चेक आहे मनू हा. तोच तर प्रॉब्लेम आहे ना ताई. समर सरांनी हा चेक स्वतः का आणून दिलाय हेच कळत नाहीये मला. म्हणजे ते मला लग्नासाठी इतका फोर्स का करतायत? त्या मनोहरशीच लग्न करायला का इन्सिस्ट करतायत? आणि एवढा सगळा लग्नाचा खर्च स्वतः करायला का तयार झालेत? त्यात परत काल रात्री तर त्यांनी मला कॉल केला होता. मला कळत नाहीये त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. काहीच गोष्टी क्लिअर होत नाहीयेत ग. म्हणून हा मला ब्लँक चेक नकोय. रादर बाबांनी सुद्धा चेक घ्यायला नकारच दिला होता ना. मनू माझं चुकलं ग. ताई बाबांनी आपल्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज केले, पण त्यांनी कधीच कुणाचे उपकार नाही घेतले. आणि आज आपण एक छोटासा प्रॉब्लेम झाला म्हणून हा चेक वापरणं नाही योग्य वाटत. आणि प्रॉब्लेम्स काय ग, आज आहेत उद्या नाही. मी हा चेक परत करते त्यांना. ताई मनू आय एम सॉरी. मनू खरंच सॉरी. खूप सॉरी. माझं चुकलं ग. मला ना खूप टेन्शन आलं होतं. मला ना कळत नव्हतं काय करू मी. इथे बाबांची सगळी सेव्हिंग्ज गेली आहेत. मला अजून जॉब लागत नाहीये. तिथे आईची ट्रीटमेंट, त्याचा खर्च, म्हणून माझ्याकडून चूक झाली ग. मी देवासमोर उभी होते ना, तर मला तो चेक दिसला, तर मला वाटलं की देव आपल्याला सांगतोय की हा चेक आहे तुमच्याकडे, पैसे आहेत ते वापरा. सॉरी, मला खरंच लक्षात आलं नाही की तो समर सरांनी दिला होता. तू रडू नकोस बघू.
हे बघ ताई, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर आणि मला माहिती आहे तू कधीच चुकीचं नाही वागणार. रडू नकोस ताई, नाहीतर आता मी पण रडे ना. आहेस ग तू. तू लहान बहीण आहेस तरी तरी मोठ्या बहिणीसारखी सारखं मला सांभाळत असतेस. आणि इथे मी बघ चुकांवर चुका करत असते, नेहमीच गोंधळ घालून ठेवते. बरं मग ठीक आहे, पुढच्या वेळेपासून मी गोंधळ घालेन आणि तू निस्तरत जा. मनू, तुला खरंच वाटतं का की समर सर हा चेक परत घेतील? त्यांना परत घ्यावाच लागेल. 5 वेळा मंत्र म्हणायचा, होत सगळं निस्तरणार. काय ग म्हणे, हा मला म्हणाली उशीर होतोय, मला चाय नको, मी देत होती तिला चहा, नको म्हणाली, आणि इथे येऊन तू टाइमपास करते ना. हा तुला माझ्या हातची चहा आवडत नाही तर सांगायचं ना, मला तुझ्या हातची चहा आवडत नाही म्हणून. मावशी, अगं खरंच उशीर होतोय मला. ताई डबा भरत होती म्हणून वेळ झाला. चल जाते आता, बाय बाय. जाते नाही म्हणायचं बाय ग, येते म्हणायचं. हा? येते, बाय 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 बाय. हा, जा जा. हा. लय गुणाची आहे ग पोर, तुला सांगते. आता अनिकेत घरी नाही ना, तो रोज येते हा माझी विचारपूस करायला. मावशी तुला काय हवं काय नको, आणि मदत पण करते मला धुणं भांड्याला. हो चालेल बाबा, भलं करा माझ्या लेकीचं. हा, तीच तुझी लाडाची आहे ना. आम्ही काय? अगं नाही ग, अगं असं कसं म्हणतेस ग मी काय, तुम्ही दोघी सारख्यात ग, तुम्ही काही वेगळ्या आहेत का ग? माझ्या जास्वंदाच्या कळ्या, असं कसं बोलतेस ग. सुखी राहा, हसत राहा दोघी जणी. हा दोघी आवडता मला. माझीच दृष्ट नको लागायला बाई माझ्या पोरींना. मावशी अशी कशी लागेल ग? मावशी, मावशी काय होतंय? काय होतंय? अगं राजन भाऊ नाही ना, भांडले नाही ना 2-3 दिवस झाले, कस तरी होत मला. मावशी घाबरले ना ग मी. तुला मुद्दाम भांडत असतेस ना बाबांसोबत? अगं भांडले नाही तर करमत नाही ग, आणि त्यांना चिडवायला ना मज्जा येते. आता हे त्यांच्या तोंडावर सांग. सांगेन ना, मी काय घाबरत नाही तुझ्या बापसाला. कधी येणार, कधी? 2-4 दिवसात येतील म्हणालेत. कालच फोन होता रात्री. जमिनीचं काम झालं ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ग. होणार, सगळं नीट होणार. आहेत ना किंचाळे बाबा, हा ते सगळं नीट कर. तुझे बाबा आहेत ना मेघा, लय चांगला माणूस आहे, सोन्यासारखा आहे, सोन्यासारखा. कधी कोणाचं वाईट नाही केलं ग त्यानं. आणि किंचाळे बाबा म्हणतात की जो माणूस कोणाचं वाईट नाही करत ना, त्याचं पण कधी वाईट नाही होत. काय म्हणतो आपला पेशंट? पेशंट बरा आहे ना? विचारत होता माझी उषाताई कधी येणार, तिच्या आजचा स्पेशल चहा कधी मिळणार. अगं बाई, चाय पाहिजे, मग तू माझ्याशी बोलत कशाला बसले? आधी का नाही सांगितलं का? निर्मला ताई, निर्मला ताई, तू घेणार काय ग? नाही, नको नको. मानसी मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हॅव अ गुड डे. यू टू. Yes, Nankari Finance Company. How may I help you? Yeah, hold on. Yes. मानसी, सर नाही आहेत केबिन मध्ये. कुठे गेलेत? कधी येतील? सॉरी, आय हॅव नो आयडिया. Yes. Sir, can I have your email ID, please? समर सर अजून नाही आले. मग हा चेक